तारीख 10 ऑक्टोबर 2024, ठिकाण वेरूळ घाटातील खोलदरी। या दिवशी खुलताबाद पोलिसांना वेरूळ घाटातील वळणाजवळील खोलदरीत एका स्त्रीचा कुजलेला मृतदेह सापडला। मृतदेह पूर्णतः कुजल्यामुळे त्याची ओळख पटवणं कठीण झालं होतं। घटनास्थळी सापडलेल्या पांढऱ्या मण्यांच्या माळेसह हातात असलेल्या 3 धातूच्या अंगठ्या एवढ्याच गोष्टी शाबूत असल्यामुळे याच गोष्टींवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। पण मृतदेह पूर्ण कुजला असल्यामुळे फक्त पांढरी माळ आणि धातूच्या 3 अंगठ्या यावरूनच सर्वप्रथम महिलेची ओळख पटवणं आणि त्यानंतर तिचे खुणी शोधून काढणं या दोन्ही गोष्टी अतिशय कठीण दिसत होत्या। दरम्यान पोलिसांनी पोस्टमॉर्टम करताना मृतदेहाच्या हाडाचा नमुना डीएनए तपासणीसाठी राखून ठेवून चहूबाजूंनी तपास चालू केला। राज्यातील सगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये कुठल्या बेपत्ता महिलेबद्दल काही तक्रार किंवा माहिती मिळते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू केला असता जवळपास 1 महिन्यानं 4 डिसेंबर 2024 रोजी बीड शहरातील शांताबाई भारत धामुने वय वर्ष 65 या 3 ऑक्टोबर पासून बेपत्ता असल्याची नोंद पेठ पोलीस ठाण्यात असल्याची माहिती खुलताबाद पोलिसांना मिळाली। पोलिसांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या अंगठ्या आणि माळ तिच्या कुटुंबियांना दाखवल्या। तिची मुलगी रत्नमाला सुते हिने अंगठा आणि माळ तिच्या आईची असल्याचा संशय व्यक्त केला। दरम्यान डीएनए नमुन्याद्वारे हा मृतदेह शांताबाई धामुने यांचाच असल्याचं 23 जानेवारी 2025 रोजी प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झालं आणि त्यानंतर पोलिसांनी अगदी शिताफीनं या प्रकरणाचा तपास करून शांताबाईंच्या 2 मारेकऱ्यांना 27 जानेवारी 2025 रोजी ताब्यात घेतलं। त्यांना 28 जानेवारीला कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने त्यांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। पण एकूणच हातात कोणताही ठोस क्लू नसताना फक्त गळ्यातील 1 माळ व धातूच्या 2-3 अंगठ्या यावरून पोलिसांनी या खुनाचा उलगडा कसा केला याचीच थरारक गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, बीड मधील रहिवासी असलेल्या 65 वर्षांच्या शांताबाई धामुने यांचा तिच्याच ओळखीच्या 2 लोकांनी अतिशय निर्घृणपणे 3 ऑक्टोबर 2024 रोजी खून केला। कुजलेल्या अवस्थेत मिळालेला मृतदेह आणि हातात कोणताही ठोस क्लू नसताना सुद्धा खुलताबाद पोलिसांनी हत्याकांडाचा खुलासा करून आरोपींना अटक केली। या हत्येबद्दल अधिक माहिती अशी की वेरूळ घाटातील वळणाजवळ खोलदरीत 10 नोव्हेंबर 2024 रोजी पोलिसांना एका स्त्रीचा कुजलेला मृतदेह सापडला होता। तो मृतदेह पूर्णतः कुजल्यामुळे ओळख पटवणं कठीण झालं होतं। दरम्यान घटनास्थळी सापडलेल्या पांढऱ्या मण्यांच्या माळेसह हातात असलेल्या 2-3 धातूच्या अंगठ्या यावरून पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी पोस्टमॉर्टम करताना मृतदेहाच्या हाडाचा नमुना डीएनए तपासणीसाठी राखून ठेवून चहूबाजूंनी तपास चालू केला। राज्यातील सगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये कुठल्या बेपत्ता महिलेबद्दल काही तक्रार किंवा माहिती मिळते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता जवळपास 1 महिन्यानं 4 डिसेंबर 2024 रोजी बीड शहरातील शांताबाई भारत धामुने वय वर्ष 65 या 3 ऑक्टोबर पासून बेपत्ता असल्याची नोंद बीडमधील पेठ पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती खुलताबाद पोलिसांना मिळाली। खुलताबाद पोलिसांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या अंगठ्या आणि माळ तिच्या कुटुंबियांना दाखवल्या। यावेळी तिची मुलगी रत्नमाला सुते हिने अंगठ्या आणि माळ तिच्या आईची असल्याचा संशय व्यक्त केला। म्हणजे आता पोलिसांना पहिलं यश मिळालं होतं। पोलिसांनी शांताबाईच्या मुलाचे रक्ताचे नमुने घेतले आणि आता शांताबाईच्या हाडाचा डीएनए आणि मुलाचा डीएनए मॅच होतोय की नाही यावरून पुढील तपासाची दिशा ठरणार होती। अशातच 23 जानेवारी 2025 रोजी डीएनए रिपोर्ट आला आणि हा मृतदेह शांताबाई धामुने यांचाच आहे हे सिद्ध झालं। दरम्यान पोलिसांनी शांताबाईच्या फोन कॉलची तपासणी केली असता 3 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव परिसरातील जावेद खान यांच्याशी शांताबाईचा फोनवरून वारंवार संपर्क झाल्याचं निष्पन्न झालं। त्या रात्री 9:30 वाजता पडेगाव येथे पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं। यानंतर संशयावरून पोलिसांनी जावेद खानला ताब्यात घेतलं आणि त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला। पोलिसांच्या चौकशी दरम्यान जावेदनं सांगितलं की तो पडेगाव येथे प्लॉट खरेदी विक्री एजंट म्हणून काम करतो। दरम्यान गेल्या वर्षभरापासून शांताबाई धामुने यांची त्याच्याशी ओळख झाली होती। याच ओळखीतून त्या प्लॉट खरेदीसाठी 3 ऑक्टोबर 2024 रोजी त्याच्याकडे रोख रक्कम घेऊन आल्या होत्या। पण पैशाच्या लालसेनं जावेदनं त्याच्या सावत्र भावासह त्यांना गुंगीचं औषध दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4 ऑक्टोबर रोजी वेरूळ घाटात नेऊन त्या बेशुद्ध असतानाच धारदार शस्त्रानं गळा कापून त्यांचा खून केला आणि मृतदेह खोल दरीत फेकून दिला। पण कोणताही ठोस क्लू हातात नसताना पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि या निर्गुण खुनाबद्दल जावेद खान, नूर खान आणि त्याचा सावत्र भाऊ नदीम खान
या दोघांना 27 जानेवारी 2025 रोजी रात्री अटक केली. अटक केल्यानंतर 28 जानेवारीला त्यांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्यांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजे या गुन्ह्याची उकल होताच छत्रपती संभाजीनगरवर बीड जिल्ह्यात संपूर्ण खळबळ उडाली असून कोणताही दोष नसताना फक्त ओळख असल्या कारणानं आणि जावेद आणि त्याच्या सावत्र भावाच्या पैशाच्या हव्यासापोटी शांताबाईंना आपला जीव गमवावा लागल्यामुळे सध्या सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसतेय. पण 3 महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेत सुरुवातीला 1 महिना तर ओळख उघडकीस होण्यासाठीच गेला, पण त्यानंतरही पोलिसांनी तपासात सातत्य ठेवत आरोपींना अटक केली. हातात कोणताही ठोस क्लू नसताना पोलिसांनी या प्रकरणाचा अतिशय हुशारीनं आणि सातत्यपूर्ण तपास करून छडा लावल्यामुळे सध्या सर्व नागरिक पोलिसांचं कौतुक करताना दिसत आहेत. पण मंडळी, पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.